शेतकरी बांधवांनो, राम राम. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, रात्रीची जे आपण बारी देतो, खूप अडचणी देतो, खूप काटे असतात, काय असतात. तर आज मक्कामध्ये तुम्हाला आम्ही असं नियोजन केलं आहे की त्या शेतामध्ये काय झालं आहे बघा, की आमच्याकडे शेतामध्ये रानडुकरं हरणी हे शेतामध्ये मक्कामध्ये असतात. मक्कामध्ये हरण-डुक्कर असल्यामुळे रात्रीची शेतामध्ये बारी देण्याचं काम खूप संकट सापडलं आहे. त्याच्यामुळे तुमचं पण असं झालं आहे का? मी त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला आज मी जुगाड घेऊन आलेला आहे शेतामध्ये, की ज्या शेतामध्ये आपण बारी देत असतो त्या शेतामध्ये जर मक्कामध्ये तुम्हाला रात्रीची बारी देणं पडत असेल, उभं राहणं पडत असेल, जनावर असू शकतं, वाघ काही सुद्धा आपल्या शेताकडे असू शकतात. मग त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी आज जुगाड घेऊन आलो आहे, की ज्या शेतामध्ये रात्रीची मक्कामध्ये बारी देणं खूप अवघड आहे. त्यांच्या शेतामध्ये खूप दूर आहे, शेत जाण्यासाठी खूप दूर आहे, 1-2 किलोमीटर, घर खूप लांब आहे. त्यांच्यासाठी रात्रीची बारी देण्यासाठी आज जुगाड घेऊन आलेलो आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजमध्ये शेतकऱ्यांनी हा जुगाड संपूर्ण बघावा आणि मित्रांनो प्लीज करून राहा, एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज. तर शेतकरी बांधवांनो, ते जुगाड असा आहे की आपल्या ज्या मक्कामध्ये आपण बारी देत असतो रात्रीला, खूप भीती वाटते हो. रात्री इचू काटा, बारं दाबणं आणि इचू काटा, गोम नुसती गोम जर आपल्याला डसली तर किती अवघड होतं. प्राणी पण असू शकतात आणि साप पण असू शकतात. खूप मोठे संकट आपल्या शेतामध्ये आपल्याला सापडतात. तर शेतकरी बांधवांनो, त्याच्यामुळेच मी तुमच्यासाठी म्हणलं चला बा, आपल्या शेतकरी बांधवासाठी काहीतरी जुगाड घेऊन येत असतो. तर मित्रांनो, ते जुगाड बघण्याआधी राव प्लीज एक लाईक तरी मारा. तर शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामध्ये काही ठिकाणी काय होतं असतं की रात्रीच्या वेळे मक्कामध्ये दिसत नाही, डायरेक्ट जर पाणी लावून दिलं तर तेच चांगलं असतं. म्हणजे रात्रीचं शेतामध्ये यायचं काम राहणार नाही. त्याच्यामुळं आजचा हा जुगाड आहे. तर आता मग आपल्या मक्का दिसत असेल तर ते जुगाड कसं केलं आहे ते पण दाखवतो आणि ते जुगाड करायला किती खर्च आला ते पण सांगतो. आणि खर्च किती आला आहे शेतकरी बांधवांनो, फक्त 80 रुपये आला आहे. 80 रुपये आल्याच्यानंतर काय दुसरं काही नाही, ती पाईपलाईन करेल होती, त्याच्यामध्येच ते वाल टाकून मक्कामध्ये सरळ पाईपलाईन जोडून मी तुम्हाला आज दाखवतो. पण शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा तरच समजेल तुम्हाला कसं केलं आहे जुगाड. तर चला मग तुम्हाला जुगाड दाखवायला नेतो मी आता. आणि त्या जुगाडामध्ये खर्च फक्त 80 रुपये आला आहे आणि मंजुराचं काम फक्त एक रोजदार लागला आहे, त्याचं 300 रुपये, म्हणजे 380 रुपये सगळा खर्च आलेला आहे. तुम्हाला पण एवढा खर्च येईल आणि ते आम्ही असा म्हणजे मक्काच्या वावरामध्ये केलं आहे. आणि ते फक्त आपण ठिबकच्या नळ्या असतात त्यानंच केलं आहे, ते पण दाखवतो. आणि जास्त वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करतो. चला मग जाऊ आपण बघण्यासाठी. त्याला जो पैप होता का शेतकरी बांधवांनो, ते कापून नेला आहे बघा मक्कामध्ये पाणी लावण्यासाठी. तर काय केलं आहे बघा, की हे कपाशीला पाईप लावला ठिबकचा, मग तिथून कापून घेतला आणि आता वर निघाला. तर तसं आम्ही ठिबकचं नियोजन करेल आहे. आमच्या ह्याच्यामध्ये बघू शकतात तुम्ही, ठिबकचं सुद्धा नियोजन करेल आहे. पण ह्या ठिबकनं नाही का, मक्काला मोकळं पाणी दिलं तर वाढ जास्त होते. ह्या ठिबकनं कमी पाणी गेल्यामुळे वाढ जास्त होणे राहिली आहे मक्काची. तर आपली औषध मारण्याची टाकी आहे. तर मग आम्ही काय केलं आहे बघा, ह्या ठिबकमुळे जास्तीत जास्त वाढ कमी होते समजा. तर मग आता रात्रीची बारी द्यायचं काम नाही, तर ठिबक करेल आहे आपण. ठिबक केल्यामुळे काही एवढं राहायचं हेच काम नाही. पण आणखीन एक दुसरं जुगाड दाखवला चाललो आहे आपण आता. चला बघू जो आता जुगाड कसं केलं आहे. पण त्याआधी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, आम्ही काय केलं माहिती का, जे आमचं शेवटचं वरलं बेंड असतं का, त्यानं नाही का असं पाईप आणला आहे बघा. 40 रुपयाचा ह्यो आणि 30 रुपयाचा ह्यो. 40 रुपयाचं हे आणि हे 40 रुपयाचं आहे बघा. तर हे दोन्ही मिळून आम्ही 80 रुपयामध्ये आणलेलं आहे. आणि ह्यो पुढं नेला आहे बघा. आणि ते पाण्याचं नियोजन कसं केलं आहे तुम्हाला दाखवतो एकदा. तर चला मग आपण पाण्याचं नियोजन पण दाखवून देतो तुम्हाला. तर हे आहे बघा पाण्याचं नियोजन. म्हणजे आता रात्रीची बारी द्यायचे काम नाही. म्हणजे आता काय केलं आहे बघा, की डायरेक्ट काय केलं आहे, की अशा एक ठिबकची पाईप आणला 2.5चा, आणि 2.5च्या पाईपाने काय केलं माहिती का, की सगळं असं ह्या दांड्यामध्ये पाणी लावून दिलं आहे बघा. असं मक्काचं नियोजन केलं आहे बघा. आता ह्या नळ्यानं जे नाही का डायरेक्ट पाणी ह्या मक्कामध्ये पडेल. म्हणजे की डायरेक्ट आपल्या शेतामध्ये जे पाणी असतं का, हे रात्री यायचं काम नाही, डायरेक्ट सगळं पाणी भरत ह्या फट्टीत जाईल. हे बघा की डायरेक्ट फट्टीमध्ये पाणी पडत आहे. हे असं करा तुम्ही पण नियोजन. आणि मक्कामध्ये रात्रीचं यायचं काम नाही, नुसतं अशा ठिबकच्या नळ्या खोलून त्याच्यामध्ये लावून द्यायच्या आहे. आणि लावल्यास नंतर रात्रीचं यायचं काम नाही, ऑटोमॅटिक भिजून जाईन रातभर. तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो. असं केलं आहे आपण जुगाड बघा, बघून घ्या. अशा ठिबकच्या नळ्या लावून करेल आहे.